रात्र नऊ. लेखन अथर्व भिडे. दिग्दर्शन अथर्व देशपांडे. प्रकाश योजना अथर्व सफरे. ध्वनी संकेत वरुण केळकर. नेपथ्य प्रणव चव्हाण, यशराज सावंत आणि सहकारी. इन्फिनिटी क्रिएशन सविनय सादर करीत मराठी एकांकिका रात्र नऊ. अगं चालू तर होते झालं आणि कमेंट्स हो आहे ना. नाही बरं कळलं. ईशा हलू नको ना. माझ्या बाबांच्या पुतळ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं. मला विचारशील ना तर तू सोडेस. पण तुझं आता काय व्हायचं
तुला बडबड ठीक आहे असेल ना तर तुला तुझा मुलगा दाखवू शकतो पण मला नाही वाटत तुला करावंस तू असं म्हणू शकतोस रे कारण तू माझी अनुभव नाही फक्त एकदाच जाऊन बघायचं तुला की काय झालं त्याला बरं ठीक आहे माझ्याकडे आता काय करायचं म्हणजे आपल्यावर विचार करू पण माझ्या अंदाजानुसार त्याचा इफेक्ट 2 ते 3 मिनिटात सुरू होईल आणि 10 ते 15 मिनिट तर आता तू सांग कधी जायचं भूतकाळात ठीक आहे पण त्याचं हे नाही. मनीष ह्या टॅबलेट्स घे मी पाणी आण ह्या घे टॅबलेट्स ह्या घेतल्यावर तू लगेच अनकॉन्शियस फील जाशील आणि तुला भूतकाळ आठवू लागेल भूतकाळ आठवू लागेल हे घे नको तुमची डोकी दिसतात सगळ्यांची टकली येत आहेत अरे बाबा हो तुम्ही अजून जागे मग झोपायचं नाही तुम्हाला बोलतो ना मी मला यायला उशीर होणार आहे तुम्ही ना उगाच टेन्शन घेताय मनीष हा बस बस बोला आज मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं हा बोला ना इतके दिवस लपवलं मी असं पण यापुढे नाही ते लपू शकत काय कशाबद्दल तुला मी खूप चांगला वाटत आहे हो पण नाही आहे पैशाच्या लोकांसाठी कसं माझ्यामुळे अनेकांचे बळी गेले हो काय बोलताय बाबा मला त्या युद्धाच्या वेळी राजस्थानात जैसलमेरजवळ कॅम्प पडला त्यावेळेचे पूर्ण त्यातून निशाण युद्ध अगदी हातखाईवर पोहोचलं चढाई यशस्वी होणं खूप गरजेचं होतं पण आपल्या साधनांमुळे हल्ला होऊ शकत नव्हता पुढे जाऊन त्यांचे प्लॅन्स जाणून घ्यायचं ठरवलं आणि यासाठी आम्हाला युद्धाची निवड मी आणि माझे दोन मित्र आम्ही लगेच कामाला लागलो माझी पहिल्यांदा तितक्या महत्त्वाच्या कामगिरीवर निवड झाली ते मिशन यशस्वी झालं असतं तर थार वळवंटाचा कब्जा मिळालाच असता खूप मोठी चूक केली आमच्या प्लॅनची सगळी माहिती त्यांच्या गुप्तहेर कोणाला काहीच कळलं पण एका व्हिडिओ तेवढाच रेकॉर्ड होतो 4-4 मिनिटं परत चालू तुमच्या करा जवानांचे पलटण मी क्षणार्धात चक्रीच्या स्वाधीन केले होते माहिती आहे मग काय अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता ते रक्ताचे पाठ त्या केविलवाण्या किंकाळ्या सगळं आठवत होतं पण उरलं होतं एक भयान वाचत त्याला जबाबदार फक्त मीच होतो फक्त हे फारच भयानक आहे हो म्हणजे तुला विश्वास बसत नसला तरी हे शक्य तुला विश्वास ठेवावाच आहे अरे एक चूक लपवण्यासाठी पुढे 10 चुका कराव्या लागतात तशीच माझी स्थिती झाली होती माझी गद्दारी मोनिका आणि समीरच्या बाबांना समजली माझे जिवलग मित्र होते रे ते पण त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल द्वेष पाहिजे मनातून खचत चाललो सारखा तोच विचार मनाला माझ्या पुढे जवळ बदनामी होईल
रिक्षावर या स्थितीतून माझ्या जीवलग मित्रांचा काटा काढला. ट्रक ऍक्सिडेंटच्या बहाण्याने त्यांचा खून घडून आणला. लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी एका क्षणात विसरत होतो. लहानपणापासून सैन्यात जायचं, देशाची सेवा करायची हे त्यांचं स्वप्न या पैशाच्या लोभापायी मातीमोल केलं होतं. माझ्यामुळे अनेक मुलं गोष्टी झाली, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. मी माझे मित्र गमावले होते, प्रेम गमावलं होतं आणि सर्वात वाईट म्हणजे आमचा आत्मसन्मान देखील गमावला होता. विचारशक्तीच म्हणजे होती माझी. डोकं शून्य झालं होतं. राहिली होती ती फक्त निराशा, वेदना आणि भीती. फक्त
दुधाच्या भागाला पडत नाही डोकं फुटायची वेळ आली. मुलीचा इतकं सोपं नाही आहे माझे हे काय नाही मला त्या पुण्याची ओळख पडलीच पाहिजे. अरे मनीष कोणाचं ओरडच लक्षात आलं यानं त्याचं मेंटली स्ट्रेस खूप वाढेल. मनीष मनीष सिरियसली निराशा वेदना आणि फक्त बाबा माझा अजून एक नाही विश्वास बसू त्याच्यावर. आज तुला सांगितलेला शब्द मी विसरत नाही. तुला विश्वास ठेवावाच लागेल. असा जरी तुझा बाप क्रूर निष्ठूर लोभी मोठा लहानी आणि केशर मला माहिती आहे तुझ्या मनातल्या माझ्यावरती मला खूप मोठा धक्का बसला पण हे वास्तव एक दुर्दैवी वास्तव. हा प्रेमळपणाचा मुखवटा घातला तुझा बाप गुन्हेगार आहे या भारत मातेचा त्या कर्तव्यदक्ष जवानांचा त्यांच्या कुटुंबांचा भारत मातेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचा समीरचा मोनिकाचा आणि तुझाही. मला माहिती आहे माझ्या या गुन्ह्याला फाशीची शिक्षा देखील खूप कमी पण त्याहूनही मोठी शिक्षा माझ्या मनानेच मला दिली. तुला हे वास्तव कळावं एवढीच आता माझी इच्छा होती. याचं म्हणजे सहन करणं बंद त्यानेच मारलं. त्याच्या बाबाने त्या लोकांना मारलं ना म्हणून त्याचे बाबा पण आहे की सूत्र असतं. बरोबर आहे पडताना होय अरे मनीष काय बोलतोस तुला सांगणंच माहिती मला काय म्हणायचं ते आधी वाटलेलं फक्त बाबाच चुकले पण आता सगळं फक्त बाहेर आलंय. तू तर काय बोलूच नको माझा एकमेव आशा गमावला तिथे आणि तो पण तुमच्या दोघांनी तुम्हाला मी हातात काय बरोबरच नाही. माझे मित्र म्हणत होता माझ्या बाबाच्या जीवावर उठतात नुसतं भार्गव आता तुला पुन्हा आला काय उपाय स्पष्टच बोल